व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ खो खो। मित्रांनो, हा निबंध तयार करण्यापूर्वी मी इथे स्क्रीनवर तुम्हाला काही कच्चा आराखडा दिलेला आहे। या मुद्द्यांचा वापर करून हा निबंध तयार करण्यात आलेला आहे। माझा आवडता खेळ खो खो, खेळू सारे आनंदाने हो। वेग चपळाई धैर्य शिकवतो, मैदानावर उत्साह भरतो। आरोग्य हेच खरे धन आहे, तसेच निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते। या सुभाषितांप्रमाणे निरोगी, सुदृढ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। खेळ हा केवळ मनोरंजनाचा किंवा विरंगुळ्याचा विषय नसून तो व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे। खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता विकसित होते। आजच्या तंत्रज्ञान प्रधान आणि धकाधकीच्या जीवनात मैदानी खेळांचे महत्त्व अधिकच वाढले आहे। क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन असे अनेक खेळ लोकप्रिय आहेत। भारताला समृद्ध क्रीडा परंपरा लाभली असून खो खो, कबड्डी, मल्लखांब यासारखे पारंपरिक खेळ त्यांचे उत्तम उदाहरण आहेत। या सर्व खेळापैकी वेग, चपळाई, एकाग्रता आणि संघभावना यांचा सुंदर संगम असलेला खो खो हा माझा सर्वात आवडता खेळ आहे। हा खेळ माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतो। मित्रांसोबत धावतो आम्ही, हसत खेळत जिंकतो आम्ही। शिस्त, एकता, मेहनत शिकवतो, प्रत्येकाला आनंद देतो। खो खो हा भारतातील सर्वात प्राचीन, पारंपरिक आणि लोकप्रिय मैदानी खेळांपैकी एक आहे। वेग, चपळाई, एकाग्रता, शारीरिक क्षमता आणि संघभावना यांचा उत्कृष्ट संगम या खेळात पाहायला मिळतो। कमी खर्चात आणि कमी साधन सामग्रीत खेळता येत असल्यामुळे हा खेळ ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर खेळला जातो। खो खो हा 2 संघांमध्ये खेळला जातो। प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात। त्यापैकी 9 खेळाडू मैदानात खेळतात, तर उर्वरित 3 खेळाडू राखीव असतात। एका संघातील खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरा संघ त्यांच्यापासून बचाव करतो। योग्य वेळी खो देऊन पाठलाग करणारा खेळाडू बदलला जातो। त्यामुळे या खेळात वेग, योग्य नियोजन आणि तत्पर निर्णय घेण्याचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते। खो खो हा भारतातील अत्यंत प्राचीन आणि पारंपरिक मैदानी खेळ आहे। या खेळाचा उगम प्राचीन भारतात झाला असल्याचे मानले जाते। पूर्वी हा खेळ ग्रामीण भागात मनोरंजन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळला जात असे। सुरुवातीच्या काळात या खेळाचे नियम निश्चित नव्हते, परंतु कालांतराने त्यात सुधारणा करण्यात आल्या आणि खेळाला शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले। सन 1914 मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे खो खोचे नियम निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले। त्यानंतर हा खेळ शाळा, महाविद्यालय आणि विविध क्रीडा संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर खेळला जाऊ लागला। पुढे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित होऊ लागल्या आणि भारतातील विविध राज्यांमध्ये या खेळाचा प्रसार झाला। आज खो खो हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून आशियातील तसेच इतर अनेक देशांमध्येही खेळला जात आहे। आधुनिक काळात
आंतरराष्ट्रीय स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा आणि दूरचित्रवाहिन्यांवरील प्रक्षेपण यामुळे या खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा आणि देशाची ओळख जगभर पोहोचवणारा खो खो हा खेळ आजही लाखो खेळाडूंना प्रेरणा देत आहे. हा खेळ 2 संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. त्यापैकी 9 खेळाडू मैदानात खेळतात तर उर्वरित 3 खेळाडू राखीव असतात. खेळ सुरू होताना एका संघातील 8 खेळाडू मध्यरेषेवर एका आड एक विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात तर 9वा खेळाडू पाठलाग करणारा म्हणजे चेझर म्हणून उभा असतो. दुसऱ्या संघातील 3 खेळाडू रनर्स मैदानात उतरून पाठलाग करणाऱ्या संघांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. पाठलाग करणारा खेळाडू योग्य वेळी बसलेल्या सहकार्याच्या पाठीला स्पर्श करून खो देतो. त्यानंतर तो सहकारी पाठलाग करण्यास सुरुवात करतो. या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना शक्य तितक्या कमी वेळेत बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. खेळामध्ये वेग, चपळाई, अचूक वेळ साधणे, योग्य नियोजन आणि तत्पर निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक डाव निश्चित वेळेचा असतो आणि दोन्ही संघांना आक्रमण व बचाव करण्याची समान संधी दिली जाते. सामन्याच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो. खेळातील शिस्त, नियमांचे पालन आणि सांघिक समन्वय यामुळे खेळातील प्रत्येक क्षण रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. निरोगी ठेवतो शरीर सारे, आत्मविश्वास वाढतो न्यारे, म्हणून मला खो खो प्रिय आहे, भारताचा हा सुंदर खेळ आहे. खो खो हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवणारा एक उत्कृष्ट खेळ आहे. नियमित खो खो खेळल्यामुळे शरीर सुदृढ, तंदुरुस्त आणि चपळ राहते. सतत धावणे, वळणे, झपाट्याने दिशा बदलणे आणि संतुलन राखणे यामुळे स्नायू मजबूत होतात, सहनशक्ती वाढते, तसेच हृदय व फुफ्फुसांचे कार्य अधिक सक्षम होते. मानसिक दृष्टीनेही खो खो अत्यंत उपयुक्त आहे. या खेळामुळे एकाग्रता, निर्णय क्षमता, निरीक्षण शक्ती आणि प्रसंगावधान वाढते. खेळाडूला क्षणार्धात योग्य निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे विचार करण्याची गती आणि आत्मविश्वास वाढतो. विजय पराभवाचा स्वीकार करण्याची वृत्ती विकसित होते आणि तणावावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता निर्माण होते. खो खोमुळे संघभावना, शिस्त, नेतृत्व गुण, वेळेचे नियोजन आणि परस्पर सहकार्य यासारखे जीवनावश्यक गुणही विकसित होतात. खेळाडूंमध्ये प्रामाणिकपणा, संयम, चिकाटी आणि मेहनतीची सवय निर्माण होते. त्यामुळे हा खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. वेळेचे महत्त्व आणि मेहनतीची सवय लागते आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. विजयाने नम्रता आणि पराभवाने चिकाटी शिकवणारा हा खेळ जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतो. अशा प्रकारे खो खो हा खेळ शरीराला बळकट, मनाला स्थिर आणि व्यक्तिमत्वाला सक्षम बनवणारा आरोग्यदायी व प्रेरणादायी खेळ आहे. भारताचा पारंपरिक खेळ म्हणून खो खोची ओळख संपूर्ण देशात आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हा खेळ मोठ्या उत्साहाने खेळला जातो. विविध राष्ट्रीय स्पर्धा, विद्यापीठ स्तरीय सामने आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे या खेळाचा प्रसार वाढत आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि विविध राज्यस्तरीय स्पर्धांमुळे अनेक गुणवंत खेळाडूंना स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. भारतातील अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून देशाचा गौरव वाढवला आहे. आज खो खोने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आशियातील अनेक देशांमध्ये हा खेळ लोकप्रिय होत असून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. भारताच्या पारंपरिक खेळांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात खो-खोची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा खेळ केवळ भारताच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतिनिधित्व स्वीकारत नाही, तर जगभरातील तरुणांना निरोगी जीवनशैली, शिस्त, संघभावना आणि क्रीडा मूल्यांचा संदेशही देतो. त्यामुळे खो-खो हा भारताचा अभिमान असून त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. प्रत्येक व्यक्तीचा एखादा आवडता खेळ असतो. माझ्यासाठी खो-खो हा केवळ खेळ नसून उत्साह, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा स्रोत आहे. या खेळातील वेग, चपळाई, बुद्धिमत्ता आणि सांघिक समन्वय अशा गोष्टी मला विशेष आकर्षित करतात. प्रत्येक क्षणी योग्य निर्णय घेणे, प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींना अचूक अंदाज बांधणे आणि योग्य वेळी खो देणे, यामुळे हा खेळ अत्यंत रोमांचक वाटतो. खो-खो खेळताना संघातील सहकाऱ्यांशी समन्वय साधणे, परस्पर सहकार्य करणे आणि संघाच्या यशासाठी स्वतःचे योगदान देणे, या मूल्यांची जाणीवही खो-खोमुळे झाली आहे. खो-खो खेळताना मित्रांसोबत आनंद मिळतो. आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा हा खेळ आज जागतिक स्तरावरही लोकप्रिय होत आहे. ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक सामना मला नवीन अनुभव देतो आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रेरणा देतो. शरीराला निरोगी, मनाला प्रसन्न आणि व्यक्तिमत्वाला सक्षम बनवणारा हा खेळ मला नेहमीच प्रेरणा देतो. म्हणूनच खो-खो हा माझा सर्वात आवडता खेळ आहे. खो-खो हा मनोरंजनासोबतच आरोग्यदायी आणि संस्कार देणारा खेळ आहे. प्रत्येकाने नियमितपणे मैदानी खेळ खेळावेत. आजच्या तंत्रज्ञान प्रधान युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि संगणकाच्या आहारी न जाता मैदानी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. निरोगी शरीर, सुदृढ मन, उत्तम चारित्र्य आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी खेळाचे योगदान अमूल्य आहे. खेळाडू वृत्ती हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, कारण ही वृत्ती माणसाला संघर्ष करण्याची ताकद, अपयशातून सावरण्याची प्रेरणा आणि यशाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची ऊर्जा देते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रियांची मी नेहमीच वाट पाहील. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका.